प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या नव्या कोऱ्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपल्या चॅनलवर. 18 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आपण बघितलं काल ही रागिणी आली होती आणि तिने या गौरीला बाहेर हकलले आणि म्हटले, लाज नाही वाटत का तुला इथे यायला? गौरी म्हणत असते, मॅडम तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, माझा ऐकून तरी घ्या ना, मी खरंच काम करायला नाही आले मॅडम इकडे. आता ही रागिणी म्हणते, अच्छा किती खोटं बोलतेस ग, तुझ्या हाताला धरून काय खेचत नेलाय का तुला कामाला? किचन पर्यंत गेलीस ते गेलीस, अभिच्या बेडरूम पर्यंत पोहोचायची तुझी हिंमत झाली? तुझ्या माहितीस्तव सांगते मी, तुझ्या बाबांना गेट वरनच बाहेर काढून दिलंय मी. अर्पिताचा नवरा म्हणतो, तुझ्यावर विश्वास ठेवला ना आम्ही, तुला स्वयंपाक करायला दिला, धुनी भांडी करायला दिली. आता हे सगळं अभिमन्यू सर ऐकतात आणि ते खूप चिडतात आणि म्हणतात, काय तुम्ही तिला घरातली कामं करायला लावली? अभिमन्यू सर आता आलेत बरं का गौरीच्या समोर. आता ती अर्पिता म्हणते, अरे दादा आज आली नाही ना आपली कामवाली बाई, म्हणून मी तिला अरे. आता अभिमन्यू सर म्हणतात, कुठलंही काम हे कमीपणाचं नसतं आणि घरात मोलकरीण आली नाही म्हणून पहिल्यांदा घरात आलेल्या व्यक्तीला तुम्ही कामाला लावलं. अर्पिता म्हणत असते, अरे दादा सॉरी, अरे माझा गैरसमज झाला रे. अरे दादा तू शांत हो ना रे. अरे ती कशासाठी आली आहे हे मी पडताळून बघायला पाहिजे होतं मी. अरे रागिणी म्हणते, अरे तू शांत हो ना अभि. अरे या सगळ्याची सुरुवात तर या मुलीमुळे झाली आहे ना. अरे आपल्या घरात ही. आता अभिमन्यू सर खूप चिडतात आणि म्हणतात, आमच्या घरात आली आहे ती. आता रागिणी म्हणते, काय अभि? अरे आता अभिमन्यू सर म्हणतात की ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हा तुला किती बोलायचं होतं तिला ते तू बोलून घेतलंस, पण मॅटर आता आमच्या घरातला आहे, यात तू न पडलेली जास्तीच चांगलं. रागिणी म्हणते, अरे हो पण हा कुठे फॅमिली मॅटर आहे, हा कॉलेजचाच इश्यू आहे ना. या मुलीला कॉलेजमधनं इथे कोणीही पाठवलं नव्हतं, तरी सुद्धा ती इथे का आली आहे? अभिमन्यू सर म्हणतात, तू का आलीस इथे? आलीस ते आलीस आणि घरकामाला का लागलीस? तेव्हा गौरी म्हणते, सर मी आले ना तेव्हा ताई खूप टेन्शन मध्ये होत्या, मग घरकाम म्हणजे स्वयंपाकच तर करायचा होता ना, जे कामं मला येतात ते करण्यात कसला आलाय कमीपणा, म्हणून मी काम केलं. आणि तसंही खरं सांगायचं तर मी काम करण्यासाठी नव्हतेच आले इकडे, मला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं. तुम्हाला भेटायचं होतं म्हणून घरात थांबणं गरजेचं होतं ना. मग अभिमन्यू सर म्हणतात, मला भेटणं एवढं गरजेचं का होतं तुला? गौरी म्हणते, कॉलेजमध्ये झालेल्या प्रकरणानंतर अण्णा काकांनी मला कामावरनं काढून टाकलंय आणि माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्वाची आहे सर. आमच्या घराचं 6 महिन्याचं भाडं थकलंय. घरमालक केव्हाही सामानासकट आम्हाला बाहेर काढायची धमकी देतोय. हो, ज्या घरातला कर्ता पुरुष कोलमडला असेल आणि त्या घरातल्या मुलीची नोकरी गेली तर वीज कोसळण्यासारखं आहे हो ते. रागिणी म्हणते, वा काय परफॉर्मन्स आहे ग तुझा, किती खोटं बोलतेस तू, तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाहीये. आणि तसे आमच्या कॉलेजमध्ये एकदा नियम बनला ना तो बनला, त्यामुळे तो प्रिन्सिपल पण आता बदलू शकत नाही. तुझी नोकरी गेली असंच समजायचं आता. आणि ज्या लेवलचा खोटारडेपणा तू केलायस ना त्यानंतर तर तुला नोकरी मिळणारच नाहीये. गौरी काही बोलणार तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, नियमाची अंमलबजावणी तेव्हाच होते जेव्हा नियम बनवणारा त्याला परवानगी देतो. आता ही रागिणी बघतच राहते अभिमन्यू सरांकडे. अभिमन्यू सर पुढे म्हणतात, नियमांना आणि माणुसकीला जर एका पारड्यात तोडलं गेलं ना तर माणुसकीचं पारडं हे नेहमीच जड असतं. जा, दिली तुला नोकरी. रागिणी म्हणते, काय बोलतोयस तू? तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात, सांगितलं ना दिली नोकरी, उद्यापासून तू कॅन्टीन मध्ये जाऊ शकतेस. गौरी हात जोडून म्हणते, थँक्यू सर, खूप खूप उपकार झाले तुमचे. गौरीचा आनंद तर गगनात मावेना आता. पण आता या रागिणीला खूप राग आलाय बरं का. अभिमन्यू सर घरात निघून जातात. आता रागिणी म्हणते, झालं ना तुझ्या मनासारखं, आता काय आहे? आता ही गौरी म्हणते, माझी बॅग राहिली आहे. आता अर्पिताचा नवरा म्हणतो, हो आणतो. बॅग घेऊन गौरी आता निघून जाते. पण या रागिणीचा संताप झालाय, कारण तिच्या मनाविरुद्ध अभिमन्यू सरांनी तिला नोकरीवर ठेवलंय. पण आता अभिमन्यू सर मात्र त्यांच्या खोलीत जाऊन विचार करताय आणि त्यांना गौरीमध्ये तन्वी दिसतेय. म्हणजे गौरी अगदी तन्वीसारखी प्रामाणिक आहे आणि तिने तिच्या मनातलं अगदी निर्भीडपणे या अभिमन्यू सरांना सांगितलं, जसं की तन्वीने सांगितलं होतं, मी निबंध लिहिलाय, मी शिक्षा भोगणार नाही. तसंच गौरी बोलली आहे. हे त्यांना आता कुठेतरी त्यांच्या मनाला स्पर्शून गेलंय. तर अर्पिता तर रडत असते आणि म्हणत असते, किती बोलला दादा मला त्या कॅन्टीनवाल्या पोरींसमोर. रागिणी म्हणते, डोंट वरी डार्लिंग, मी आहे ना. अभिला कसं शांत करायचं ना ते मला जमतं चांगलं, मी आलेच. तर प्रेक्षकांनो, ही रागिणी आता अभिमन्यू सरांच्या खोलीत आली आहे आणि दरवाजा लावून घेते. बाहेर अर्पिता उभीच असते. तर रागिणीला असं वाटतंय की तिची जरा जास्तीच कमांड आहे अभिमन्यूवर, पण तसं नाहीये. आता होतं असं की ही आल्या आल्या अभिमन्यू सरांचा हात धरते आणि अभिमन्यू सर तिचा हात पटकन
पटकन झटकतात. रागिणी म्हणते, अरे अभि, घरातल्यांची काळजी असायला घरातलंच असायला हवं असं नसतं रे. घराला आपण किती आपलं मानतो ना यावर सगळं अवलंबून असतं. इथे सगळे घरचेच जण आहे आणि बाहेरची होती ती कॅन्टीनवाली मुलगी. तू अर्पिताला किती बोललास तिच्या समोर, असं व्हायला नको होतं रे. अभिमन्यू सर तिच्याशी खरं तर त्यांना बोलायची इच्छा नाहीये, पण रागिणी म्हणत असते, बोल अभि बोल, मनातलं सगळं बोल, तुझं फ्रस्ट्रेशन, चिडचिड, कोणासमोर तरी मन हलकं कर ना. पण आता अभिमन्यू सर पुन्हा एकदा आपला हात काढून घेतात तिच्या हातातून. तेव्हा ही रागिणी म्हणते, काय म्हणतात माहिती अभिमन्यू याला, वड्याचं तेल वांग्यावर काढणं. अरे अर्पिताची चूक नव्हती तरी पण तू कशाला तिला बोललास एवढा, त्या कॅन्टीनवाल्या पोरीला जॉबवर ठेवायची गरजच नव्हती. अभिमन्यू म्हणतात की गरज आहे, तिला कामाची गरज आहे आणि एखाद्या गरजवंताला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. लगेच रागिणी म्हणते, हो आय लाईक दॅट अभिमन्यू, मला त्यामुळेच तुझा स्वभाव खूप आवडतो. रागावर कुठे कसं कंट्रोल करायचं नाही हे कोणी तुझ्याकडून शिकावं. तू किती त्रास करून घेतोय या सगळ्याचा, ते काय नाही, तू उद्यापासून कॉलेजला येतोयस म्हणजे येतोय. असं एकटं बसणं. आता अभिमन्यू सर म्हणतात, मला आवडतं मला. तुम्हाला वाटत असेल असं मी गप्प आहे, मी कोणाशी बोलत नाही, पण मी बोलत असतो माझ्याशी, स्वतःशी. बाहेरच्या लोकांची फालतू बडबड करण्यापेक्षा स्वतःशी बोललेलं एक वाक्य मला पुरेसं असतं. रागिणी म्हणते, बरं बाबा कळलंय मला, तुला कोणाशी बोलायचं नाही, आता मी इथे तुझ्या शेजारी गप्प बसून राहील. हे बघ बरं, आता काहीच बोलणार नाही. आता अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ मला कोणीही आजूबाजूला नकोय, एकांत हवाय मला. आता झाला ना यांचा पचका. अभिमन्यू सर आता उठून उभे राहिलेत. रागिणी म्हणते, ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. रागिणी आता खोलीच्या बाहेर निघून जाते. अर्पिता तिला विचारते, काय ग, काय म्हणलं दादा. रागिणी म्हणते, अगं कुठे टेन्शन घेतेस तू, मी असताना तू शांत होणार नाही असं कधी होईल का. अगं तो अगदी व्यवस्थित आहे, त्याला बसू दे थोड्या वेळ एकट्याला, उद्यापासून कॉलेजला येतो की नाही ते बघच तू. अर्पिता म्हणते, बरं झालं ग बाई, हे फक्त तुलाच जमतं, बाकी कोणाला जमत नाही. रागिणी म्हणते, हो ठीक आहे. मग आता ती लगेच निघून जाते अर्पिता. मग ही मनाशीच बडबड करते रागिणी, एकांत हवाय का याला, ठीक आहे बघूया. गौरीला आता अनुने पार्टी दिली आहे. गौरी म्हणते, हे घे ही पार्टी तुझ्यासाठी, ॲडव्हेंचर केलंस ना तू. गौरी म्हणते, ॲडव्हेंचर, डोंबल कसलं आलं ॲडव्हेंचर त्यात. आता ही अनु म्हणते, अगं सगळेजण घाबरतात अभिमन्यू सरांना, ते एक अख्खं कॉरिडॉर रिकामं होतं ते तिथे असले की, आणि तू चक्क त्यांच्या घरी गेलीस. बापरे, तुला माहितीये खडूस शब्दाचा दुसरा अर्थ आहे अभिमन्यू सर. गौरी म्हणते, अगं ते खडूस असते तर त्यांनी माझं म्हणणं ऐकूनच नसतं घेतलं. राग आला होता त्यांना, पण माझा नाही. ते काय म्हणाले माहितीये, आता अनुला ती सगळं सांगते सर काय बोलले ते. गौरी म्हणते, अनु अगं असं कोण बोलतं, सांग ना मला. अगं काही माणसं असतात ना फणसासारखे, नारळासारखे, म्हणजे बाहेरनं एकदम कडक आणि आतनं अगदी मऊ, तसेच येत ते अभिमन्यू सर, मला असंच वाटतंय. अनु म्हणते, अगं बाई सुरुवात आहे, तू अगदी काहीही ठरवून मोकळी नको होऊस. गौरी म्हणते, ठीक आहे ग, पण आता मला ना एक गोष्ट लक्षात आली आहे, माझं कॉलेजला शिकण्याचं स्वप्न पूर्ण होणार बघ. अनु म्हणते, अगं तू आत्ता आली आहे कॉलेजला, मला माहिती आहे आधीपासूनच. हे अभिमन्यू सर खूप विक्षिप्त आहे, ते आज असेल पण उद्या असेच असतील, कशावरून बाई. असो तर अनुने तिला पुन्हा टेन्शन दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे या अभिमन्यू सरांच्या लहान्या बहिणीने त्यांच्या मित्राला फोन केला निनादला, आणि ते म्हणतात, बोल ग. आता ती म्हणते, अरे आज कॅन्टीनवाली मुलगी घरी आली होती म्हणे. आता ते म्हणतात, कशाला. तेव्हा ही म्हणते, अरे काहीच माहिती नाही, पण खूप तमाशा झालाय. आता ते म्हणतात, तू बोललीस का काही अभिशी. आता ती म्हणते, नाही ना, तो खूप अपसेट आहे. मग आता ते मित्र, म्हणजे तो उद्या कॉलेजला येणार नाही का. आता ती म्हणते, तू घरी आहे, आपण ब्रोशी बोलूयात. आता इकडे गौरी कपड्यांच्या घड्या करत असते, म्हणजे बाहेरनं कपडे आत नेत असते. तिचे बाबा विचारतात तिला आपुलकीने, काय ग बाळा गौरी, काय झालं कॉलेजला. हे बघ माझ्याशी खोटं बोलू नकोस, अगदी खरं खरं सांग मला, तुझी नोकरी गेली आहे का, आणि गेली जरी असेल तरी काळजी करू नकोस. आता गौरी म्हणते, नाही हो बाबा, असं काही झालेलं नाहीये. तिचे बाबा म्हणतात, त्या मॅडमनी तर सांगितलं मला तुझी नोकरी गेली. गौरी म्हणते, त्या मॅडम अशाच आहेत, त्यांना गैरसमज करून घ्यायला आवडतं आणि चिडवायला आवडतं आणि त्रास द्यायला पण. आता तिचे बाबा म्हणतात, तू काळजी नको करू, असं कसं आवडतं त्यांना, मी आहे तुझा बाबा, तुझ्या बाबतीत जर कोणी वागलं नसं तर सांग मला, तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा आहे. हा गौरी, गेली नोकरी ना तर जाऊ दे, इतकं टेन्शन घेऊ नकोस, आले देवाजीच्या मनात ते कोठे चाले ना, असा विचार करायचा आहे. अगं अशी का बघतेस तू. गौरी म्हणते, बाबा तुम्ही असे बोलता ना तेव्हा खूप भारी दिसता, एकदम हिरो सारखे.
मला असं वाटतं की माझे बाबा हिरो आहेत, ते काहीही करू शकतात. आता तिचे बाबा विचारतात काय झालं सांग. मग गौरी म्हणते काही नाही बाबा, आमच्या कॉलेजला एक सर आहेत, त्यांचा थोडा गैरसमज झाला होता, मी त्यांना समजवण्यासाठी त्यांच्या घरी गेले, पण आता काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, माझं बोलणं झालंय आणि आता मला नोकरी मिळाली आहे, आता सगळं व्यवस्थित आहे. गौरीचे बाबा म्हणतात माझ्या मुलीने एखाद्याची समजूत काढली आणि त्याचा राग गेला आणि असं कधी झालंय का. आता ते घरात निघून जातात. गौरीला ते आतून विचारतात अरे बाळा माझे औषधं कुठे ठेवलेत तू. गौरी म्हणते बाबा अहो तिथेच असतील ना, बघा की. आता अचानक गौरीच्या लक्षात येतं अरे देवा, ते पाकिट तर तिथेच पडलंय. आणि आता तिचे बाबा येतात आणि म्हणतात काय ग गौरी, कुठे ठेवलीस औषधं. गौरी म्हणते बाबा जरा गोंधळ झालाय, मी तिथे गेले होते ना त्या सरांकडे, आज त्यांच्याकडे औषधं राहून गेली हो. तिचे बाबा म्हणतात बरं बरं जाऊ दे, असू दे, तू नको काळजी करू, आपण बघूयात नंतर. आता गौरीला त्या औषधाचं पाकिट आणण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा जावं लागतंय. आणि प्रेक्षकांनो, हे जे म्हणजे अभिमन्यू सरांचे मित्र आहेत ना निनाद, त्यांच्या हातात पण एक पाकिट होतं सेम टू सेम. आता बघूयात पुढे काय घडतंय. आता इथे निनाद त्यांना कन्व्हिन्स करतात की त्यांनी कॉलेजला यायला हवं अभिमन्यू सरांनी, पण अभिमन्यू सर काही ऐकेना. निनादचं असं म्हणणं असतं की तू जर कॉलेजला नाही आला आणि ती आली तर लोक तिला शिव्या घालणार, पुन्हा तिच्या नोकरीचा प्रॉब्लेम होईलच ना, तू दिलीस ना तिला नोकरी. अरे अभि, मी जरा जरी तुला ओळखत असशील ना तर तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. आता हे म्हणत असतात अभिमन्यू सर हे बघ उद्या बोलूया का, माझं जरा. आता निनाद म्हणतात अति विचार करणाऱ्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. अभिमन्यू सर म्हणतात प्लीज प्लीज रिक्वेस्ट करू का तुला, आपण उद्या बोललो तर चालेल का. निनाद म्हणतात बरं बाबा जशी तुझी इच्छा, येतो मी. आता जाता जाता ते त्यांच्याकडे वळून बघतात पण निघून जातात. पण आता इथे ना या अभिमन्यू सरांना त्यांचं तरुणपण आठवलंय, म्हणजे त्यांचं मन त्यांना तिथे रिफ्लेक्ट झालंय. आता तो म्हणत असतो त्यांना काय रे काय विचार करतोयस, म्हणजे माही त्यांना दिसलाय अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणतात तू इथे. माही म्हणतो हे बघ माणसाने सगळं विसरावं पण स्वतःला विसरू नये. अभिमन्यू सर म्हणतात काहीही विसरलेलो नाहीये मी, स्वतःला का विसरेल मी. माही म्हणतोय स्वतःला नाही, स्वतःला त्रास देणाऱ्या गोष्टींना विसरू नकोस. अभिमन्यू सर म्हणतात तू का आलायस इथे. त्यावर माही म्हणतो माणसाला भविष्यात काय करायचं ना ते कळत नाही, तेव्हा त्याला युटर्न मारायला हवं. मी नाही आलोय तुझ्याकडे, तूच आलाय माझ्याकडे. अभिमन्यू सर म्हणतात हेच मला नको होतं. माही म्हणतो ठीक आहे बाबा हरकत नाहीये. आता तो शिट्टी वाजवतो तेव्हा अभिमन्यू सरांना इरिटेट होतं. ते म्हणतात बस कर, हे सूर नाही आवडत मला. माही अभिमन्यूला विचारतो का का नाही आवडत तुला. अभिमन्यू सर म्हणतात शिट्टी वाजवणं म्हणजे वेळ दवडणं असं वाटतं. माही त्यांना छान उत्तर देतो. माही म्हणतो असं नाहीये अजिबात. जेव्हा माणसाचं हार्ट आणि माइंड जेव्हा एका गतीत आणि कोणाच्या तरी विचारात असतं ना त्याचं लक्षण असतं. अरे याचाच तर पुरावा असते शिट्टी. पण अभिमन्यू सर म्हणतात मला नकोय कसलाच पुरावा. आता हा माही म्हणतो तुला आठवतं का तू एकदा ट्रिपला गेला होतास. अभिमन्यू सर म्हणतात मला नाही आठवायचे ते सगळं, आणि तुला काय मिळतंय मला सगळं आठवून देऊन. माही म्हणतो अरे आठवतं खरी सहलीच्या वेळेला तू एकदा डान्स केला होतास. अभिमन्यू सर म्हणतात मूर्खपणा होता तो सगळा, काय मिळतं रे नाचून. माही म्हणतो बरोबर आहे तुझं, एकट्याने नाचून काहीच मिळत नाही, पण सोबत कोणी नाचायला असेल तर. अभिमन्यू सर म्हणतात काही गरज नाहीये, नाच गाणी थिल्लरपणा बंद केलाय मी आता. माही म्हणतो हे बघ तू माझ्याकडे आलास ना तर तुला हे सगळं करावंच लागेल. अभिमन्यू सर म्हणतात नाही यायचंय मला तुझ्याकडे, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, चुकून तुझ्याकडे आलो मी. आता माही म्हणतो तू कधी पकडापकडी खेळलायस का. अभिमन्यू सर म्हणतात मी खेळ खेळत नाही. माही म्हणतो तुला खेळ खेळायला नाही सांगत आहे, मी तुला पळायला सांगतो. हे बघ तू जर मागे आलास तर मी तुला भेटणार, आणि हा माही तुझ्यासारखा सडू नाहीये. माही म्हणजे मजा मस्ती टाइमपास येणारच. अभिमन्यू सर म्हणतात मग काय करू बाबा मी. माही म्हणतो अरे हे बघ मी तुला भूतकाळात भेटायला आलोय की नाही, तर तू पुढे जा ना. अनफॉर्च्युनेटली मी भविष्यकाळात पुढे जाऊ शकत नाही, पण तुझा भविष्यकाळ म्हणजे तुझा कॉलेज आहे ना. अभिमन्यू सर म्हणतात ठीक आहे मी आता सुट्टी घेणार नाही, मी रोज कॉलेजला जात जाईल. आता तो पुन्हा एकदा माही शिट्टी वाजवतो तेव्हा अभिमन्यू सरांना त्या शिट्टीमुळे खूप इरिटेट होतं. आता ते वर बघतात मान वर करून तर माही गायब झालेला असतो. प्रेक्षकांना खूप कॉम्प्लिकेटेड होते हे बोलणं. प्लीज लाईक करायला विसरू नका माझ्या रिव्ह्यू. आजचा भाग हा इथेच पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय या गाडगीळ मॅडम खूप ओरडतात या गौरीला बघून. गौरी घाबरते. आता सर म्हणतात तू जा जा आधी. अभिमन्यू सरांनी आता या गाडगीळ मॅडमला लॉक करून टाकलंय खोलीमध्ये, आणि आता कॉलेजमध्ये गेल्यावरती अभिमन्यू सर म्हणतात हे बघ माझा निर्णय झालाय, तू मला तुझा चेहरा दाखवू नकोस बरं पुन्हा पुन्हा, जा इथून. आता पुन्हा एकदा यांनी यांचा निर्णय बदलला की काय. तर प्रेक्षकांनो पुढचा भाग बघायला खूप मजा येणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. आणि प्लीज हो माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरता तुम्ही, विसरत जाऊ नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय